रत्नागिरीत रस्त्यावर तुटून पडलेल्या महावितरणच्या तारेमुळे एका तरुणाचा बळी गेलाय। याला जबाबदार असणाऱ्या महावितरणच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी सध्या सावर्डे ग्रामस्थांनी केली आहे। मुंबई गोवा महामार्गाच्या सावर्डे जवळच्या विचित्र अपघातात मयूर देवरुखकर या तरुणाचा महावितरणाच्या ढिसाळ कारभारामुळे हकनाक बळी गेलाय। रत्नागिरीहून चिपळूणला मयूर जात असताना ट्रकच्या हुकमध्ये अडकलेली तार न दिसल्याने त्याची मान तारेत अडकली आणि त्याचं शिरस धडा वेगळं झालं। वायर तिथे स्पार्क झाली जोरात स्पार्क झाल्यानंतर आम्ही घाबरल्यानंतर आम्ही धावत थोडं पुढे गेलो। मुलाला घेऊन मी सिस्टमकडे गेलो। घाबरल्यानं पुढे गेल्यानंतर पाठून ट्रक आला त्यानंतर मला पाठून इथे जोरात आवाज आला ॲक्सिडेंटचा। इथे पाठं बघितलं तर ॲक्सिडेंट जोर झाला, बाईक खाली पडली होती। या अपघातानंतर सावर्डेच्या ग्रामस्थांनी महावितरणाच्या कर्मचाऱ्यांना जाब विचारला। त्याही आधी म्हणजे 2 दिवसांपूर्वी सावर्डेच्या ग्रामस्थांनी या तारेसंदर्भात तक्रारही दिली होती, मात्र महावितरणाकडून कुठलीही कारवाई करण्यात आली नाही। महावितरणाच्या हलगर्जीपणामुळेच ही घटना घडली असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। मी त्याला आधी विचारलं ते अरे कालच्या कॉलचं काय झालं, त्यांनी काय सांगितलं मी वसुलीवर होतो, मला काय माहिती नाही। जसं बामणेनं सांगितलं तसंच मला पाचंगे वायरमॅनने असंच सांगितलेलं आहे, त्याच्याऐवजी काही नाही। आणि त्यांना सांगितल्यानंतर ते मग उडवाउडीची उत्तरं देतात। तर ते काल 30 तारखेला काम पूर्ण झालं असतं ते बळी गेला नसता आणि एक बिचाराचा जीव गेला नसता। या अपघाताप्रकरणी सावर्डे पोलीस स्टेशनमध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। रिपेरिंगसाठी मेंटेनन्ससाठी स्टाफ पाठवला नाही आणि वरिष्ठांनाही सदरची बाब कळवली। दुसऱ्या दिवशी फहीम शहाची आणि धनंजय वामने यांची भेट झाली। त्यावेळेला सुद्धा फहीम शहाने वामनेला ती वायर तिथे लटकते आहे, काय ते करा नाहीतर कोणाचा जीव जाईल या पद्धतीचं त्याला सूचना देऊन सुद्धा त्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने आम्ही सदर आरोपी विरुद्ध 304 सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत आहोत। अपघातानंतर संगमेश्वर आणि सावर्डेच्या ग्रामस्थांनी महावितरणाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली। मृत मयूरच्या नातेवाईकांना महावितरणाने 4 लाख रुपयांची मदत देखील जाहीर केली आहे। मात्र देवरुखकर दाम्पत्याच्या एकुलत्या एक मुलाचे प्राण या आर्थिक मदतीनं परत येणार आहेत का? महावितरणकडे झालेल्या तक्रारीनंतर तत्काळ दुरुस्ती झाली असती तर कदाचित तरुण मयूरचा जीव वाचला असता। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।